नमस्कार मित्रांनो, मी शीतल खिल्लारे, अंजनी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अवॉर्ड्स अँड ऑनर्स, महत्वाचे पुरस्कार. आणि ते जानेवारी 2023 ते ऑक्टोबर 2023 पर्यंत जेवढेही महत्वाचे पुरस्कार झालेले आहेत. अवॉर्ड्स खूप असतात, पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याला जी महत्वाची पुरस्कार आहेत, आयोग विचारतात त्यावरती आपण तेच पाहणार आहोत आणि त्यावरच फोकस केलेला आहे. 3 पार्टमध्ये आपण पाहणार आहोत. पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार, दुसरा राष्ट्रीय पुरस्कार आणि तिसरा महाराष्ट्र राज्याचे पुरस्कार. ह्या तीन पार्टमध्ये आपण व्हिडिओ सुरू करणार आहोत. तर पहिला पाहणार आहोत आपण आज आंतरराष्ट्रीय पुरस्कार. आंतरराष्ट्रीय स्तरावरती खूप पुरस्कार आहेत, गोल्डन, नोबेल, ऑस्कर. पण जे काही दुसऱ्या देशात भारतीय व्यक्तींनी जे काही महत्वाचं कार्य केलेलं आहे, जसे की निवानो शांतता पुरस्कार मिळालेला आहे, स्पिनोझा मिळाला आहे, मार्कोनी. तर ह्या पद्धतीने जे भारतीय व्यक्तींना दुसऱ्या देशात काहीतरी कर्तृत्व केलेले आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचं जे योगदान आहे त्यासाठी त्यांना हे भारतीय व्यक्तींना अवॉर्ड दिलेले आहेत. आपण तेच इथे महत्वाचे पुरस्कार पाहणार आहोत. वन बाय वन आपण चालू करूयात. पहिला पुरस्कार आहे गोल्डन ग्लोब पुरस्कार. गोल्डन ग्लोब पुरस्कार दरवर्षीच हा पुरस्कार दिला जातो. आपल्यासाठी महत्वाचा का आहे तर एका भारतीय गाण्याला नाटू नाटू RRR या RRR मूवीतील नाटू नाटू या तेलुगू गाण्याला या वर्षीचा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळालेला आहे. म्हणून आपल्याला हा पुरस्कार घेणं महत्वाचं आहे. याच्याविषयी एक थोडक्यात माहिती. गोल्डन ग्लोब कितवी आवृत्ती आहे तर ही 80वी आवृत्ती आहे. केव्हा दिला गेला? 10 जानेवारी 2023 ला दिला गेला. कुठे? अमेरिकेमध्ये. हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशन द्वारे, जी की अमेरिकेची आहे, त्यांच्याद्वारे हा पुरस्कार दिला जातो. हे काही एवढा फॅक्च्युअल डेटा महत्वाचा नाही आपल्यासाठी. नाटू नाटू या गाण्याशी संदर्भात असलेली माहिती महत्वाची आहे. तर 1944 मध्ये हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली आणि ही आवृत्ती 80वी आवृत्ती आहे. हे बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. येऊयात आपल्या पॉइंटवर. नाटू नाटू या गाण्याला बेस्ट ओरिजिनल सॉन्ग साठी गोल्डन ग्लोब मिळालेला आहे. बेस्ट ओरिजिनल गाण्यासाठी नाटू नाटू या गाण्याला गोल्डन ग्लोब 80वा गोल्डन ग्लोब मिळालेला आहे. तर नाटू नाटू हे गाणं भरपूर भाषांमध्ये, इंग्लिशमध्ये आहे, तमिळमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे, पण हिंदीतील नाही. तर तेलुगू गाण्याला बेस्ट ओरिजिनल गाण्यासाठी गोल्डन ग्लोब मिळालेला आहे. महत्वाचे पॉइंट्स. MM कीरवाणी यांनी या गाण्याला संगीत दिलेलं आहे आणि त्यांना यावर्षीचा पद्मश्री पुरस्कार देखील मिळालेला आहे. त्यामुळे हे नाव आणि लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. गायक आहेत काल भैरव यांचा मुलगा काल भैरव, MM कीरवाणी यांचा मुलगा काल भैरव आणि राहुल सिप्लिगन्स हे गायक आहेत. नाटू नाटू या तेलुगू गाण्याला 80वा बेस्ट ओरिजिनल सॉन्ग ह्या कॅटेगरीमध्ये गोल्डन ग्लोब मिळालेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात. नोबेल पुरस्कार. सुरुवात नोबेल पुरस्कारांची झालेली आहे 1901 मध्ये. दरवर्षी 10 डिसेंबरला हा पुरस्कार दिला जातो. का तर अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त 10 डिसेंबरला दरवर्षी हे अवॉर्ड वितरित केले जातात. 1940 ते 42 पर्यंत हा अवॉर्ड देण्यात आलेला नव्हता, कारण की दुसऱ्या महायुद्धामुळे हा पुरस्कार खंडित केला गेला होता. दरवर्षी याच्यावरती क्वेश्चन येतोच, त्याच्याविषयी आपण थोडीशी बेसिक माहिती पाहूयात. 6 कॅटेगरीमध्ये हा अवॉर्ड नोबेल दिला जातो. फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये, मेडिसिन, साहित्य, शांततेचा आणि अर्थशास्त्राचा. 2 देशांकडनं हा नोबेल पुरस्कार वितरित करण्यात येतो, एक स्वीडन आणि नॉर्वे. तर पाहूयात आपण कोणाकडनं कोणता अवॉर्ड हा मिळतो. फिजिक्स, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्राचा पुरस्कार नोबेल एकाच संस्थेमार्फत दिला जातो, द रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस. ही वाटलंच तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. फिजिक्स, केमिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स ह्याचा द रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस तर्फे दिला जातो. मेडिसिनचा नोबेल दिला जातो द रॉयल कॅरोलिन मेडिको सर्जिकल इन्स्टिट्यूट द्वारे. आणि साहित्याचा नोबेल दिला जातो स्वीडिश अकॅडमी. हे खूप छोटं नाव आहे त्यामुळे लक्षात ठेवा. मेडिसिनचा मेडिको सर्जिकल इन्स्टिट्यूट याद्वारे, साहित्याचा द स्वीडिश अकॅडमी आणि शांततेचा नोबेल हा नॉर्वेजियन नोबेल कमिटीकडनं दिला जातो. शांततेचा नोबेल नॉर्वे देशाकडनं. बेसिक माहिती आहे ही. हे आपल्याला लक्षात ठेवण्याचं कारण दरवर्षी नोबेल पुरस्कार वितरित केले जातात, त्याच्यावरती एक क्वेश्चन फिक्स असतोच, आयोग आपल्याला विचारतच. पहिला पुरस्कार पाहूयात. वैद्यकशास्त्राचा नोबेल, मेडिसिनचा नोबेल 2023. कोविड-19 विरुद्ध प्रभावी mRNA लस विकसित
करण्यासाठी नोबेल पारितोषिक कॅटलिन कॅरिको आणि ड्रू वाइजमॅन यांना देण्यात आलं आहे. कॅटलिन कॅरिको आणि ड्रू वाइजमॅन हे आहेत, कॅटलिन कॅरिको आणि ड्रू वाइजमॅन. तर का? कोविड-19 विरुद्ध प्रभावी mRNA चा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, मेसेंजर रायबोन्यूक्लिक ऍसिड. मेसेंजर रायबोन्यूक्लिक ऍसिड याच्यावरती आयोगाचा याआधी सायन्स मध्ये क्वेश्चन हा विचारून झालेला, यावर्षी येऊ शकतो, नो डाऊट. लक्षात ठेवा. मेडिसिनचा नोबेल 2023 कॅटलिन कॅरिको आणि ड्रू वाइजमॅन. लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक सांगते, लिहून घ्या तुम्ही. कॅटने मेडिसिन ड्रॉ करायला सांगितले. हे कॅट वैद्यकशास्त्राचं आहे म्हणून मेडिसिन, आणि ड्रू ड्रॉ. नावं लक्षात ठेवायची आहेत, खूप सोपी नावं आहेत. कॅटलिन कॅरिको आणि ड्रू वाइजमॅन. मेडिसिन मध्ये नोबेल, कॅटने मेडिसिन ड्रॉ करायला सांगितले. ठीक आहे, लिहून घ्या तुम्ही. पुढचं नोबेल पाहूयात. नोबेल प्राइज इन फिजिक्स, भौतिकशास्त्राचा नोबेल 3 जणांना मिळाला आहे. पियरी अगोस्टिनी जे की अमेरिकेचे आहेत, फेरेन्स क्रॉस जर्मनीचे आहेत, ॲनियल ह्युलर या महिला आहेत, ॲनियल ह्युलर, आणि या स्वीडन देशाच्या आहेत. या ॲनियल ह्युलर या स्वीडनच्या आणि या महिला आहेत फेरेन्स क्रॉस, पियरी अगोस्टिनी. का मिळाले आहे यांना? तर पदार्थातील इलेक्ट्रॉनिक डायनॅमिक्सच्या अभ्यासासाठी, प्रकाशाच्या ॲटोसेकंड पल्सेस निर्माण करणाऱ्या प्रायोगिक पद्धतींच्या संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. हे 3 नावं आहेत फिजिक्सची, खूप सोपी आहेत. का सोपी आहेत? एक लक्ष ठेवण्यासाठी सांगते. ॲनी अँड पेरी आर बेस्ट फ्रेंड्स. ओके, ॲनी अँड पेरी आर बेस्ट फ्रेंड्स फिजिक्सचा. ठीक आहे, लिहून घ्या तुम्ही. नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात. रसायनशास्त्राचा नोबेल हा पण 3 जणांनाच मिळालेला आहे. मॉन्गी बावेंडी जे की फ्रेंच अमेरिकन आहेत, लुईस ई ब्रूस अमेरिकेचे आहेत, अलेक्सी आय इकिम्यो रशियन अमेरिकन आहेत. का मिळाला आहे हा? तर क्वांटम डॉट्सच्या शोध आणि संश्लेषणासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. ही एक नॅनो टेक्नॉलॉजीशी संबंधित हा मुद्दा आहे, तो तुम्ही वाचून घ्या, सायन्सशी रिलेटेड. क्वांटम डॉट्सच्या शोध आणि संश्लेषणासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. काय नाव आहेत? मॉन्गी बावेंडी, लुईस ई ब्रूस, अलेक्सिया इकिमोव. लक्षात ठेवण्यासाठी नावं खूप सोपे आहेत. कशी लक्षात ठेवायची आणि कशी ही नावं लक्षात राहतील सांगते. इथे फोकस करा तुम्ही. मोज लय भारी. ठीक आहे, लिहून घ्या तुम्ही. लक्षात राहतील. केमिस्ट्रीचा नोबेल मॉन्गी बावेंडी, लुईस ई ब्रूस आणि अलेक्सिया इकिमो. नेक्स्ट नोबेल पाहूयात. अर्थशास्त्राचा नोबेल, इकॉनॉमिक्सचा नोबेल 2023, आणि हा मिळालेला आहे क्लाउडिया गोल्डिन यांना. गोल्ड इकॉनॉमिक्सशी रिलेटेड आहे. क्लाउडिया गोल्डिन इकॉनॉमिक्सचा नोबेल. क्लाउडिया गोल्डिन, ह्या क्लाउडिया गोल्डिन आहेत. क्लाउडिया गोल्डिन या अमेरिकेच्या आहेत. त्यांना 2023चा अर्थशास्त्राचा नोबेल मिळाला आहे आणि हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या त्या 3ऱ्या महिला आहेत. 2009 साली पहिल्यांदा, 2019 म्हणजे 10 वर्षांनी 2009ला पहिल्यांदा इकॉनॉमिक्सचा पहिली महिला, 2019 मध्ये दुसऱ्या. त्यांचं नाव आहे 2009 मध्ये मिळालेला एलिनॉर ऑस्ट्रम, आणि 2019 मध्ये एस्तर डफ्लो यांना. एस्तर डफ्लो या फ्रेंच अमेरिकन आहेत आणि एलिनॉर ऑस्ट्रम या अमेरिकेच्या आहेत, आणि क्लाउडिया गोल्डिन पण अमेरिकेच्या आहेत. ठीक आहे, ह्या 3ऱ्या महिला क्लाउडिया गोल्डिन 2023चा इकॉनॉमिक्सचा नोबेल. का मिळाला आहे त्यांना? तर महिलांच्या श्रम बाजाराच्या परिणामांबद्दल आपली समज वाढवल्याबद्दल क्लाउडिया गोल्डिन यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात. साहित्याचा नोबेल. साहित्याचा नोबेल 2023 हा मिळाला आहे जॉन फॉसे यांना. त्यांनी त्यांची एक लेखन शैली पण तयार केलेली आहे, ज्याला फॉसे मिनिमलिझम आपण म्हणतो. हा पॉइंट लक्षात ठेवा. जॉन फॉसे यांनी एक लेखन शैली विकसित केली आहे, तिला फॉसे मिनिमलिझम असे नाव आहे. आणि हे नॉर्वेजियन लेखक आहेत. नॉर्वेजियन लेखक आणि नाटककार जॉन फॉसे. त्यांची एक भाषा आहे निनार्क भाषा. जॉन फॉसे हे निनॉर्क भाषेत लिहितात आणि त्यांची फॉसे मिनिमलिझम ही एक त्यांची लेखन शैली आहे. का मिळाला आहे? अव्यक्त भावनांना शब्दरूप देणारे नाविन्यपूर्ण नाट्य व गद्य लिखाणासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. साहित्याचा नोबेल जॉन फॉसे यांना. एक एक आपण आता फास्ट रिवाइज करूयात. नोबेल नाव रिवाइज करूयात. पहिला आहे
मेडिसिनचा नोबेल हा मिळाला आहे दोघांना, कॅटलिन केरिको आणि ड्रू वेझमॅन. कॅटने ड्रॉ करायला सांगितले. राहिले सोपी नाव आहेत, कॅटलिन केरिको, ड्रू वेझमॅन. नेक्स्ट आहे फिजिक्सचा नोबेल, तिघांना मिळालेला आहे. पेरी अगोस्टिनी, फेरेन्स क्रॉस आणि ॲनी एल ल्युलर. ॲनी अँड पेरी आर बेस्ट फ्रेंड्स. 3 नावं झाली. केमिस्ट्रीचा नोबेल हा मिळाला आहे तिघांना, मॉन्गेजी बाविंडी, लुईस ई ब्रूस आणि अलेक्सिया आय इकिमोम. फास्ट रिव्हिजन चालू. मोमोज लय भारी. ओके, हे तुम्ही लिहून घ्या. नेक्स्ट पाहूयात अर्थशास्त्राचा नोबेल, इकॉनॉमिक्स, गोल्ड इकॉनॉमिक्सशी रिलेटेड. क्लाउडिया गोल्डिन अमेरिकेच्या आहेत आणि त्यांना मिळाला आहे इकॉनॉमिक्सचा नोबेल. साहित्याचा नोबेल मिळाला आहे जॉन फॉसे यांना. त्यांचे 2 मुद्दे महत्वाचे आहेत. त्यांची एक लेखनशैली फॉसे मिनिमलिझम असं नाव आहे आणि ते निनार्क भाषेमध्ये लिहितात. ओके, नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात आपण. आणखी एक राहिला शांततेचा नोबेल. शांततेचा नोबेल, पीस नोबेल मिळाला आहे नर्गिस मोहम्मदी यांना. या इराणच्या ऍक्टिव्हिस्ट आहेत. हा पॉइंट इथे महत्वाचा आहे. कुठल्या देशाच्या आहेत तर त्या इराण देशाच्या आहेत. आयोग आपल्याला इथे इराक पण करू शकतो, आणखी कुठला देश देऊ शकतो तर इराण. शांततेचा नोबेल मिळाला आहे इराण, नर्गिस मोहम्मदी. नर्गिस पीस आपण इंग्लिशमध्ये शांततेचा नोबेलला म्हणतो, नर्गिस पीस असं लक्षात ठेवा. इराणमधील महिलांवर होत असलेल्या अत्याचारांविरोधात आवाज उठवणाऱ्या आणि तिथल्या महिलांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढत असलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना यंदाचा शांततेचा नोबेल मिळाला आहे. आणि ह्या तुरुंगात असलेल्या 5व्या व्यक्ती आहेत ज्यांना नोबेल मिळालेला आहे. तुरुंगामध्ये असताना नोबेल पुरस्कार जाहीर झालेला त्या आतापर्यंतच्या 5व्या व्यक्ती आहेत. नर्गिस मोहम्मदी यांना आणखी एक अवॉर्ड मिळालेला आहे जो की आपल्याला एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. जागतिक प्रसार माध्यम पुरस्कार वर्तमानपत्रांशी संबंधित आहे. म्हणजे त्यांनी त्यांचा जीव धोक्यात घालून जो पत्रकारिता केलेली आहे इराणमधील, त्यासाठी त्यांना जागतिक प्रसार माध्यम पुरस्कार देखील मिळालेला आहे. 3 जणींना तो मिळालेला आहे. नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात 95वा ऑस्कर पुरस्कार सोहळा. यालाच आपण अकॅडमी अवॉर्ड्स पण म्हणतो. कुठे दिला गेला हा तर कॅलिफोर्नियातील हॉलिवूड डॉल्बी थिएटरमध्ये दिला गेला. ही बेसिक माहिती आहे. आपल्याला महत्वाचं काय आहे तर राहुल सिप्लिगुंज आणि काल भैरव यांनी ह्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये या गाण्याचं सादरीकरण केलं होतं, नाटू नाटू या गाण्याचं. ऑस्कर पुरस्कार विजेत्याला रोख रकमेचे पारितोषिक देण्यात येत नाही. ठीक आहे, ऑस्कर पुरस्कार आपल्यासाठी महत्वाचा आहे. 95वा ऑस्कर पुरस्कार एक बेसिक माहिती आहे, लक्षात ठेवा तुम्ही. कुठे दिला जातो तर कॅलिफोर्नियातील हॉलिवूड डॉल्बी थिएटरमध्ये. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान, एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या मूवीला सर्वात जास्त नामांकन मिळालेली आहेत. एकूण 11 नामांकन या चित्रपटाला मिळालेली आहेत आणि 7 पुरस्कार मिळाले आहेत. त्यापैकी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा एक 95वा ऑस्कर, त्यापैकी एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्सला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक डॅनियल स्कॅनार्ता. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जे आपण पुढे पाहणार आहोत मिशेल योह, या मलेशियातील पहिल्याच आहे ज्यांना हा अवॉर्ड मिळाला आहे, आशियातील पहिला. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता के यू क्वान. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री जेमिली कर्टे. सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा आणि सर्वोत्कृष्ट संपादन चित्रपट. एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स ला 11 नामांकन मिळाली होती आणि 7 पुरस्कार मिळाली आहेत. ठीक आहे. उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आत्ताच पाहिला, एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या मूवीतील या ऍक्ट्रेस मिशेल योह. मलेशिया जन्मलेल्या मिशेल योह या तब्बल 20 वर्षांनी हा सन्मान मिळवणाऱ्या श्वेतवर्णेतर अभिनेत्री ठरल्या आहेत. किती? 20 वर्षांनी हा सन्मान मिळवणाऱ्या श्वेतवर्णेतर अभिनेत्री ठरल्या आहेत आणि हा पुरस्कार मिळवणाऱ्या मिशेल योह या पहिली आशियाई महिला ठरलेली आहे. आत्ताच पाहिलं आपण मलेशियात जन्मलेल्या मलेशियन ऍक्ट्रेस आहेत. ठीक आहे. बेस्ट ऍक्ट्रेसचा ऑस्कर मिशेल योह. सर्वोत्कृष्ट अभिनेता ब्रेंडन फ्रेझर, हे ब्रेंडन फ्रेझर आहेत आणि कोणत्या मूवीसाठी तर द व्हेल या पिक्चरसाठी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे. हे ब्रेंडन फ्रेझर ह्यांना तुम्ही आधी द ममी रिटर्न्स मध्ये जे स्कॉर्पियन किंगला यांनी मारलं होतं पहा, तो मूवी आठवत असेल तर ते हे आहेत ब्रेंडन फ्रेझर. नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात सर्वोत्कृष्ट वेशभूषा. रुथ कार्टर यांना या फोटोत दिसतात, रुथ कार्टर या आहेत आणि हा अवॉर्ड त्यांना दुसऱ्यांदा मिळाला आहे, याआधी पण मिळाला होता. सर्वोत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार रुथ कार्टर. त्यांचा ब्लॅक पॅन्थर वकांडा फॉरेव्हर यासाठी त्यांनी कॉस्ट्युम डिझाईन केलं होतं.
ब्लॅक पॅन्थर वखंड फॉरेव्हर यासाठी 95वा ऑस्कर मिळालेला आहे त्यांना. आणि याआधी त्यांनी ब्लॅक पॅन्थर यासाठी बेस्ट कॉस्ट्युम डिझायनर म्हणून पण त्यांना याआधी अवॉर्ड मिळाला होता. 2 वेळेस त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट वेशभूषा रुथ कार्टर, ब्लॅक पॅन्थर वखंड फॉरेव्हर आणि याआधी ब्लॅक पॅन्थरसाठी. ठीक आहे. सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड पिक्चर फिल्म हा अवॉर्ड आलेला आहे गिलोर्मो डेल टोरोस पिनोचिओ. हे असं आहे, ॲनिमेटेड मूवी आहे ही, लक्ष ठेवा नाव, गिलोर्मो डेल टोरोस पिनोचिओ, बेस्ट ॲनिमेटेड मूवी. सर्वोत्कृष्ट मूळ गाणे नाटू नाटू, आपले RRR या मूवीतील तेलगू या गाण्याला, तेलगू भाषेतील, हा मुद्दा इथे महत्वाचा आहे, तमिळ नाही, हिंदी नाही, तर तेलगू भाषेतील RRR या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याने बेस्ट ओरिजिनल सॉन्ग साठी उत्कृष्ट गाण्याच्या गटात ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे. हे MM किरवाणी आहेत आणि यांना या वर्षीचा पद्मश्री पण मिळाला आहे. MM किरवाणी तेलुगू भाषेतील RRR चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याने उत्कृष्ट गाण्याच्या गटात ऑस्कर पुरस्कार मिळवला आहे. या गटात भारताने पहिल्यांदाच ऑस्कर पुरस्कार मिळवला आहे. ऑस्करच्या इतिहासात आतापर्यंत केवळ 4 वेळा या श्रेणीतील गैर इंग्रजी गाण्यांना पुरस्कार मिळाला होता. केवळ 4 वेळा, केवळ 4 वेळा या श्रेणीतील गैर इंग्रजी गाण्यांना पुरस्कार मिळाला आहे. किती? हा एक मल्टिपल सेंटेन्सेस देऊ शकतो आपल्याला. केवळ 4 वेळा आतापर्यंत या श्रेणीतील गैर इंग्रजी गाण्यांना हा पुरस्कार मिळालेला होता. ऑस्करसाठी नाटू नाटूची शिफारस भारताकडनं गेली नव्हती. ठीक आहे, हा मुद्दा काय महत्वाचा नाही. आणि एखाद्या गीताच्या संगीतासाठी गोल्डन ग्लोब मिळवणारा RRR हा पहिला भारतीय चित्रपट ठरलेला आहे. आपण गोल्डन ग्लोब विषयी आधी पाहिला आहे पहिल्याच स्लाइडमध्ये. 80वा गोल्डन ग्लोब मिळाला होता. तर बेस्ट ओरिजिनल सॉन्ग साठी गोल्डन ग्लोब मिळाला होता. आणि इथे पण उत्कृष्ट गाण्याच्या गटात नाटू नाटू या तेलुगू भाषेतील गाण्याला मिळाला आहे. तेलुगू, तमिळ, हिंदी याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युज होऊ नका. ठीक आहे, तेलुगू भाषेतील नाटू नाटू. ओके, नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात. सर्वोत्कृष्ट लघुपट बेस्ट डॉक्युमेंटरी मध्ये मिळालेला आहे भारताच्या द एलिफंट विस्परर्स. हे पहा, असा एक फोटो आहे. ह्या 2 दाम्पत्यांची कथा आहे. त्यांनी एका हत्तीच्या पिल्लाला सांभाळलेलं होतं. सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट विभागात भारताच्या द एलिफंट विस्परर्स या तमिळ माहितीपटाने, इथे पण लक्षात ठेवा, कुठला, तर हा तामिळ माहितीपट आहे. नाटू नाटू तेलुगू गाणं होतं, हे तामिळ आहे. द एलिफंट विस्परर्स या तमिळ माहितीपटाने ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे. या गटात प्रथमच भारताला हा पुरस्कार मिळाला आहे बेस्ट डॉक्युमेंटरी मध्ये. कार्तिकी गोन्साल्विस हे डायरेक्टर आहेत. आणि गुणित मुंगा हे प्रोड्युसर आहेत. तामिळनाडूमधील मधुमलाई राष्ट्रीय उद्यानात या लघुपटाचे संपूर्ण चित्रीकरण झाले आहे. हा एक पॉईंट महत्वाचा आहे. तामिळनाडूमध्ये याचं पूर्ण चित्रीकरण झालं होतं. आणि कुठे, तर मधुमलाई राष्ट्रीय उद्यानात. तामिळनाडूतील मधुमलाई या राष्ट्रीय उद्यानात या लघुपटाचं संपूर्ण चित्रीकरण झालं होतं. हत्तीच्या रघु या अनाथ पिल्लाचा सांभाळ हे पाहे, ह्या बोम्मन आणि वेल्ली या दाम्पत्याची ही कथा यात मांडली आहे. बेस्ट डॉक्युमेंटरी अवॉर्ड द एलिफंट विस्परर्स. नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात. शेन वॉन पुरस्कार. तर हा आपल्याला का महत्वाचा आहे, तर 2022 मध्ये शेन वॉन यांचं निधन झालं होतं. त्यांच्या सन्मानार्थ या पुरस्काराला शेन वॉन नाव देण्यात आलं आहे. उस्मान ख्वाजा हे देखील ऑस्ट्रेलियाचेच खेळाडू आहेत. उस्मान ख्वाजा यांना पहिला शेन वॉन पुरस्कार जाहीर झाला आहे. 2022 मध्ये निधन झालेल्या महान लेग स्पिनर शेन वॉन च्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आले. आता मी काय वेगळं सांगण्याची गरज नाही शेन वॉन यांच्याविषयी, तुम्हाला माहितीच आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा यांना जानेवारी 2023 मध्ये वर्षातील पहिला शेन वॉन पुरस्कार देण्यात आला आहे. नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात. फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन पुरस्कार. मनीष तिवारी हा लंडनचा पुरस्कार आहे. तर हा एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला दिला गेला आहे, त्यामुळे आपल्यासाठी महत्वाचा आहे. मनीष तिवारी हे भारतीय वंशाचे ब्रिटिश उद्योजक आहेत. त्यांना फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन हा पुरस्कार मिळालाय. का, तर लंडनच्या आर्थिक विकासात त्यांचं योगदान आहे. लंडनमध्ये त्यांनी त्यांचं योगदान दिल्याबद्दल
आर्थिक विकासासाठी त्यांना हा फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन हा पुरस्कार मनीष तिवारी यांना मिळाला आहे. हे मनीष तिवारी आणि लंडनचे सदस्य त्यांना हा पुरस्कार देतात. आणि मनीष तिवारी हे हिअर अँड नाऊ 365 या संस्थेचे संस्थापक आहेत. मनीष तिवारी हिअर अँड नाऊ 365 चे संस्थापक आहेत. त्यांना फ्रीडम ऑफ सिटी ऑफ लंडन हा पुरस्कार मिळाला आहे. नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात. निवानो पुरस्कार राजगोपाल पीव्ही. निवानो हा जपानमधील प्रतिष्ठित शांतता पुरस्कार आहे आणि तो भारतातील कार्यकर्ते आहेत राजगोपाल पीव्ही यांना निवानो शांतता पुरस्कार यावर्षीचा मिळालेला आहे. अतिशय गरीब आणि वंचित समाज घटकांसाठी केलेल्या कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. एक भारतीय व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना दुसऱ्या देशाचा एक सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे म्हणून आपल्यासाठी हा पुरस्कार महत्वाचा आहे. निवानो पुरस्कार वन लाइनर मध्ये लक्षात ठेवा. निवानो पुरस्कार राजगोपाल पीव्ही यांना. हे राजगोपाल पीव्ही त्यांनी तुम्ही पाहू शकता. पुढचा पुरस्कार पाहूयात. मार्कोनी पुरस्कार. या वर्षीचा मार्कोनी पुरस्कार 2023 हा मिळाला एका भारतीय व्यक्तीला हरी बालकृष्णन यांना आणि हा संगणक शास्त्रज्ञांसाठीचा असलेला सर्वोच्च पुरस्कार आहे जो की अमेरिकेची जी मार्कोनी फाउंडेशन आहे त्यांच्यातर्फे हा पुरस्कार दिला जातो. संगणक शास्त्रज्ञांसाठीचा सर्वोच्च सन्मान कोणाद्वारे दिला जातो तर US स्थित मार्कोनी फाउंडेशनद्वारे हा प्रदान केला जातो. भारतीय अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ हरी बालकृष्णन. ओके, हरी बालकृष्णन यांना 2023चा मार्कोनी पुरस्कार कशाशी रिलेटेड आहे? संगणक शास्त्रज्ञांसाठीचा हा सर्वोच्च सन्मान आहे. ठीक आहे, वन लाइनर मध्ये लक्षात ठेवा. नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात. जोइता गुप्ता डच स्पिनोझा प्राइज. हा देखील एक भारतीय व्यक्तिमत्व आहे आणि यांना नेदरलँडचा म्हणजेच डच स्पिनोझा प्राइज हा सर्वोच्च विज्ञान पुरस्कार आहे. आणि मग हा डचचा सर्वोच्च विज्ञान पुरस्कार आहे तर तुम्ही कमेंट्स मध्ये मला सांगा की भारताचा सर्वोच्च विज्ञान पुरस्कार कोणता आहे. त्याचं नाव तुम्ही कमेंट करा. जोइता गुप्ता यांना डच स्पिनोझा प्राइज मिळाला आहे. ह्या पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत आणि जी एम्स्टरडॅम विद्यापीठात ग्लोबल साऊथ मध्ये पर्यावरण आणि विकासाच्या त्या प्राध्यापिका आहेत. याआधी 2007 मध्ये जोइता गुप्ता यांना IPCC च्या सोबत AI गोरे आणि जोइता गुप्ता यांना नोबेल पीस प्राइज हा अवॉर्ड पण 2007 मध्ये जाहीर झाला होता. जोइता गुप्ता डच स्पिनोझा प्राइज वन लाइनर मध्ये लक्षात ठेवा. आणि याआधी 2007 मध्ये त्यांना नोबेल पीस प्राइज पण मिळालेला आहे. हा डचचा सर्वोच्च विज्ञान पुरस्कार आहे आणि भारताचा सर्वोच्च विज्ञान पुरस्कार वेगळा आहे तो तुम्ही मला सांगा. ओके, नेक्स्ट पाहूया. अवॉर्ड फॉर ग्लोबल लीडरशिप जो की हार्वर्ड लॉ स्कूल तर्फे दिला जातो. अवॉर्ड फॉर ग्लोबल लीडरशिप तो मिळाला आहे DY चंद्रचूड. भारताचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांना अवॉर्ड फॉर ग्लोबल लीडरशिप हा हार्वर्ड लॉ स्कूल तर्फे देण्यात आलेला आहे. हे आपले 50वे भारताचे सरन्यायाधीश आहेत. वन लाइनर मध्ये लक्ष ठेवायचं आहे. अवॉर्ड फॉर ग्लोबल लीडरशिप हार्वर्ड लॉ स्कूल तर्फे कोणाला देण्यात आला तर भारताचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांना. ओके, नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात. बेस्ट टुरिझम विलेज अवॉर्ड जो मिळाला आहे धोर्डो. गुजरात मधील हे एक गाव आहे. कोणातर्फे दिला गेला तर UNWTO युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन. G20 ची अध्यक्षता भारताकडे आहे आणि G20च्या पहिल्या पर्यटक कार्यगटाची बैठक ही धोर्डो या गावात झाली होती जे की गुजरातमध्ये आहे. हे गाव हे पहा तुम्ही फोटो पाहू शकता. धोर्डो वेअर कल्चर मीट्स कन्झर्वेशन अवॉर्डेड ॲज बेस्ट टुरिझम विलेज बाय UNWTO. रण ऑफ कच्छ टेंट सिटी जे की धोर्डोमध्ये आहे तिथनं एक या गावाच्या महसूल निर्मितीत खूप महत्वाची भूमिका आहे. त्या जो रण उत्सव साजरा होतो त्याची या गावाच्या महसूल निर्मितीमध्ये खूप महत्वाची भूमिका आहे. धोर्डो कशासाठी फेमस आहे? शाश्वत पर्यटन, सांस्कृतिक जतन आणि ग्रामीण विकासासाठी धोर्डोच्या उत्कृष्ट योगदानामुळे हे धोर्डो या गावाला ओळखले जाते. युनायटेड नेशन्सचा बेस्ट टुरिझम विलेज अवॉर्ड मिळाला आहे धोर्डो जे की गुजरात राज्यातील आहे. UNWTO विषयी थोडक्यात माहिती घेऊया. त्याचं मुख्यालय आहे स्पेन माद्रिद येथे आणि 27 सप्टेंबरला दरवर्षी जागतिक पर्यटन दिन साजरी केला जातो आणि यावर्षीची थीम होती पर्यटन आणि हरित गुंतवणूक. G20 ची पहिली पर्यटक कार्यगटाची बैठक ही धोर्डो या गावात झालेली होती. हे 2-3 पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहे. बेस्ट टुरिझम विलेज अवॉर्ड बाय UNWTO मिळाला आहे धोर्डो या गावाला जे की गुजरातमध्ये आहे. ओके,
नेक्स्ट अवॉर्ड आहे एनटीपीसीला वर्ल्ड बेस्ट एम्प्लॉयर्स लिस्ट 2023 मध्ये फोर्ब्सच्या वर्ल्ड बेस्ट एम्प्लॉयर्स लिस्टमध्ये एनटीपीसीचं नाव आलेलं आहे. एनटीपीसी ही महारत्न दर्जा प्राप्त भारतीय पीएसयू आहे आणि ही भारताची पहिलीच पीएसयू आहे की वर्ल्ड फोर्ब्सच्या 700 कंपन्यांमध्ये 261व्या क्रमांकावर आलेली आहे. त्यामुळे आपल्याला हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि लक्षात ठेवायचाच आहे. एनटीपीसी ही फोर्ब्सच्या वर्ल्ड बेस्ट एम्प्लॉयर्स 2023 यादीत सूचीबद्ध केलेली एकमेव भारतीय पीएसयू बनली आहे. एनटीपीसीचा लॉंग फॉर्म नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, ज्यामुळे ती जगातील शीर्ष 700 कंपन्यांमध्ये 261व्या क्रमांकावर आलेली आहे. एनटीपीसीची स्थापना 1975 ला झाली. मुख्यालय आहे नवी दिल्लीत आणि 2010 मध्ये एनटीपीसी महारत्न दर्जा प्राप्त आहे. ओके, एनटीपीसी वर्ल्ड बेस्ट एम्प्लॉयर्स लिस्ट मध्ये फोर्ब्सच्या. नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात. ब्रिटिश अकॅडमी बुक प्राइज 2023. नंदिनी दास यांना ब्रिटिश अकॅडमी बुक प्राइज 2023 हा मिळालेला आहे. त्यांचं ह्या पुस्तकासाठी कोर्टिंग इंडिया, नंदिनी दास यांना ब्रिटिश अकॅडमी बुक प्राइज 2023 हा मिळाला आहे. का तर त्यांच्या कोर्टिंग इंडिया या पुस्तकासाठी. हा अवॉर्ड का दिला जातो? ब्रिटिश अकॅडमी ही युकेची म्हणजे इंग्लंडची मानवता आणि सामाजिक विज्ञानांसाठीची राष्ट्रीय अकॅडमी आहे. ब्रिटिश अकॅडमी बुक प्राइज 2023 मिळालेला आहे नंदिनी दास यांच्या कोर्टिंग इंडिया या पुस्तकासाठी. ठीक आहे, ब्रिटिश अकॅडमी बुक प्राइज नंदिनी दास. नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात. सत्यजित रे एक्सलन्स अवॉर्ड मायकल डग्लस यांना मिळालेला आहे, जो की आपला 54वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया जो की गोव्यात झाला होता, आत्ताच झालेला आहे 20 नोव्हेंबरला जो सुरू झाला होता. त्यामध्ये सत्यजित रे लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड हा मिळाला आहे मायकल डग्लस यांना. हे मायकल डग्लस तुम्ही फोटोत पाहू शकता. आंतरराष्ट्रीय चित्रपट सृष्टीमध्ये खूप काहीतरी महत्वाचं उल्लेखनीय कार्य केला गेलेला असल्यामुळे हा अवॉर्ड दिला गेला आहे. नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात. नॉर्मन बोरलॉग पुरस्कार 2023 जो की मिळालेला आहे. एक भारतीय शास्त्रज्ञ आहेत स्वाती नाईक यांना, ज्या की ओडिशाच्या आहेत. या स्वाती नाईक ओडिशाच्या स्वाती नाईक यांना स्थानिक लोक बिहाना दिदी किंवा सीड लेडी म्हणून ओळखतात. यांना एक दुष्काळी भागामध्ये तांदळाची वाण त्यांनी एक शहाभागी दान तांदूळ आहे तो त्यांनी विकसित केलेला आहे, जो की फक्त भारतातच नाही तर भारत, बांगलादेश आणि नेपाळ या तीनही देशांमध्ये यांनी विकसित केलेल्या ह्या तांदळाचा शेतकरी वापर करत आहेत. प्रत्येक घरामध्ये तिथे दिसत आहे. 2012ला पुरस्कार हा मिळालेला होता आदिती मुखर्जी. 2022 आहे महालिंगम गोविंदराज आणि स्वाती नाईक या तिसऱ्या भारतीय आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. स्वाती नाईक या इरीच्या सायंटिस्ट आहेत. नॉर्मन बोरलॉग पुरस्कार विषयी सांगते तुम्हाला. नॉर्मन बोरलॉग हे हरित क्रांतीचे जनक आहेत आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत MS स्वामीनाथन. 40 वर्षांखालील व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो ज्यांनी की कृषी आणि विज्ञान क्षेत्रामध्ये खूप काही उत्कृष्ट कार्य केलेलं आहे. 40 वर्षांखालील व्यक्तींना नॉर्मन बोरलॉग पुरस्कार हा दिला जातो. या पुरस्काराविषयी थोडक्यात माहिती घेऊया. हरित क्रांतीचे जनक आणि 1970ला नॉर्मन बोरलॉग यांना हा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या नावावरनं हा पुरस्कार देण्यात येतो आहे. हा पुरस्कार रॉकफेलर फाउंडेशनद्वारे दिला जातो आणि दर ऑक्टोबरमध्ये नॉर्मन बोरलॉग पुरस्कार दर ऑक्टोबरमध्ये रॉकफेलर फाउंडेशनद्वारे दिला जातो. आंतरराष्ट्रीय कृषी आणि अन्न क्षेत्रात उल्लेखनीय आणि विज्ञान आधारित कामगिरीसाठी नॉर्मन बोरलॉग पुरस्कार दिला जातो. का दिला जातो नॉर्मन बोरलॉग पुरस्कार? तर आंतरराष्ट्रीय कृषी आणि अन्न क्षेत्रामध्ये विज्ञान आधारित कामगिरीसाठी काहीतरी उल्लेखनीय कार्य गेलेलं आहे आणि एजचा क्रायटेरिया आहे इथे 40 वर्षाखालील व्यक्तींना 40 वर्षांखालील व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. ही प्रतिमा आणि $10,000 हे पुरस्काराचं स्वरूप आहे. ओके, नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात. MS स्वामीनाथन अवॉर्ड 2023 जो मिळाला आहे PV सत्यनारायण यांना. MS स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत. आंध्र प्रदेशमधील PV सत्यनारायण आंध्र प्रदेशमधील आचार्य NG रंगा कृषी विद्यापीठाच्या रागोलू येथील कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ PV सत्यनारायण यांना 2021-22 यासाठीचा हा पुरस्कार मिळाला आहे आणि हा 8वा MS स्वामीनाथन अवॉर्ड आहे. PV सत्यनारायण यांना MS स्वामीनाथन अवॉर्ड हा 2023 चा मिळाला आहे आणि तो 8वा अवॉर्ड हा आहे. सत्यनारायण यांनी उच्च उत्पन्न देणाऱ्या तांदळाच्या जाती विकसित केल्या आहेत.
2 अवॉर्ड आपल्यासाठी महत्वाचे आहेत. नॉर्मन बोरलॉग पुरस्कार ओडिशाच्या स्वाती नाईक यांना मिळाला आणि एम एस स्वामीनाथन अवॉर्ड 2023 हा मिळाला आहे PV सत्यनारायण यांना. ओके, नेक्स्ट अवॉर्ड आहे 65वा रमन मॅगसेसे अवॉर्ड. हे रवी कन्नन आहेत, यांना 65वा रमन मॅगसेसे अवॉर्ड मिळालेला आहे. रमन मॅगसेसे अवॉर्ड फिलिपिन्सचे जे 7वे अध्यक्ष होते त्यांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार दिला जातो. यांना का मिळाला आहे तर यांनी कॅन्सर पेशंट्स जे आहेत त्यांचे मोफत उपचार रवी कन्नन यांनी केलेले आहेत. त्यांना कुठल्या भागामध्ये मिळाला आहे तर हिरो फॉर हॉलिस्टिक हेल्थ केअर, रमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशनचा हिरो फॉर हॉलिस्टिक हेल्थ केअर पुरस्कार रवी कन्नन यांना मिळाला आहे. चौघांना यावर्षी रमन मॅगसेसे अवॉर्ड मिळाले आहेत. कोरवी रक्षण जे की बांगलादेशचे आहेत शिक्षण विभागामध्ये, युजोनिया लेमस ज्या की तिमोर लेस्तेच्या आहेत पर्यावरण संरक्षण भागामध्ये, मिरियम कोरोनेल फेरर ज्या की फिलिपिन्सच्या आहेत शांतता या भागामध्ये, आणि भारताचे रवी कन्नन आरोग्य सेवेमध्ये. या चौघांना या वर्षीचा रमन मॅगसेसे अवॉर्ड मिळालेला आहे. आणि रवी कन्नन हे आसाम मधील कचार कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे संचालक आहेत. रवी कन्नन आसाम येथील कचार कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र CCHRC चे संचालक, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त देखील आहेत. हे 2023 प्रतिष्ठित रमन मॅगसेसे अवॉर्ड रवी कन्नन. ओके, नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात. रमन मॅगसेसे पुरस्काराविषयी थोडक्यात माहिती घेऊयात. याला आशियाचे नोबेल देखील म्हटलं जातं. रमन मॅगसेसे पुरस्काराला आशियाचं नोबेल देखील म्हटलं जातं. 1957 मध्ये राष्ट्राध्यक्ष रमन मॅगसेसे यांच्या निधनानंतर रॉकफेलर ब्रदर्स फंडने फिलिपाईन्स सरकारशी करार करून त्यांच्या सन्मानार्थ रमन मॅगसेसे पुरस्काराची स्थापना केली आणि दरवर्षी 31 ऑगस्टला हा पुरस्कार वितरित केला जातो. फिलिपाईन्सचे जे रमन मॅगसेसे हे 7वे अध्यक्ष होते. यांच्या सन्मानार्थ 31 ऑगस्टला दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. आशियातील प्रति नोबेल म्हणून देखील ओळखला जातो. या पुरस्कारामध्ये यांची प्रतिमा आणि $50,000 दिले जातात. बक्षिसाचं स्वरूप ही प्रतिमा आणि USD 50,000. ओके, रमन मॅगसेसे अवॉर्ड भारताच्या रवी कन्नन यांना. नेक्स्ट आहे जागतिक नवोपक्रम पुरस्कार वर्ल्ड इनोव्हेशन अवॉर्ड 2023 हा मिळालेला आहे शांता थौथम यांना. हे तुम्ही पाहू शकता फोटोमध्ये. शांता थौथम यांना जागतिक नवोपक्रम पुरस्कार वर्ल्ड इनोव्हेशन अवॉर्ड ॲट ब्रिक्स, म्हणजे जो की ब्रिक्स या ठिकाणी झाला होता. ब्रिक्स या ठिकाणी आपली जी बैठक झाली होती तिथे हा अवॉर्ड त्यांना देण्यात आला. जागतिक नवोपक्रम पुरस्कार शांता थौथम वर्ल्ड लायनर मध्ये लक्षात ठेवा. त्या कुठल्या आहेत तर त्या तेलंगणाच्या मुख्य नवोन्मेष अधिकारी आहेत, जी 27 ते 29 ऑगस्ट 2023 दरम्यान मॉस्को येथे आयोजित पहिल्या ब्रिक्स इनोव्हेशन फोरम मध्ये जागतिक नवोपक्रम पुरस्काराने शांता थौथम यांना सन्मानित करण्यात आले. का देण्यात आला आहे त्यांना पुरस्कार तर आपली जी 17 SDG आहे, शाश्वत विकासाची जी ध्येय आहेत 17, त्यापैकी 4थ्या SDG मध्ये त्यांनी खूप महत्वाचं कार्य केलेलं आहे, जे की शिक्षणाशी रिलेटेड आहे. सर्वसमावेशक आणि समान दर्जाचे शिक्षण सुनिश्चित करणाऱ्या आणि सर्वांसाठी आजीवन संधींना प्रोत्साहन देणाऱ्या शाश्वत विकास लक्ष्य 4. मल्टिपल लाईन्स मध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो. शाश्वत विकास लक्ष्य 4 मध्ये उत्कृष्ट योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. वर्ल्ड इनोव्हेशन अवॉर्ड 2023 जागतिक नवोपक्रम पुरस्कार शांता थौथम, भारतीय व्यक्तिमत्व आहे त्यामुळे महत्वाचं आहे. रिकी केज यांना ग्रॅमी पुरस्कार, तोही 3रा ग्रॅमी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. भारतीय संगीतकार आणि निर्माते रिकी केज यांना त्यांच्या कारकिर्दीतील हा 3रा ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे. डिवाइन टाइड्स हा जो त्यांचा अल्बम आहे त्यामध्ये सर्वोत्कृष्ट इमर्सिव्ह ऑडिओ अल्बम, डिवाइन टाइड्स ह्या त्यांच्या अल्बमला सर्वोत्कृष्ट इमर्सिव्ह ऑडिओ अल्बम या श्रेणीमध्ये नामांकन स्टीवर्ट कोपलँड हे आहेत ते स्टीवर्ट कोपलँड
स्टीवर्ट कोपलँड यांच्या समवेत रिकी केज यांना 3रा ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे. 2022 मध्ये देखील त्याच डिवाइन टाइड्स याच अल्बमला सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बम 2022 मध्ये देखील डिवाइन टाइड्स, 2023 मध्ये देखील डिवाइन टाइड्स हाच अल्बम, पण 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बम या विभागामध्ये आणि 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट इमर्सिव्ह ऑडिओ अल्बम या श्रेणीमध्ये रिकी केज आणि स्टीवर्ट कोपलँड यांना हा ग्रॅमी मिळाला आहे. 2015 देखील मिळाला होता आणि तो विंड्स ऑफ समसारा या त्यांच्या अल्बमला, विंड्स ऑफ समसारा या अल्बमसाठी 2015चा ग्रॅमी अवॉर्ड रिकी केज यांना मिळाला होता. ठीक आहे, नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी नामांकन. हे नामांकन आहे. हा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा एका वेगळ्या व्यक्तीला मिळालेला आहे, पण हे भारताचं नामांकन आहे, त्यामुळे आपल्यासाठी हे नाव महत्वाचं आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी नामांकन पेरुमल मुरुगन, हे पेरुमल मुरुगन आहेत आणि त्यांची ही कादंबरी आहे पायरे. तमिळ लेखक आहेत हे आणि या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेली ही पहिलीच तमिळ कादंबरी ठरली आहे. तमिळ आणि तेलुगू शब्द हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये 2-3 वेळेस पाहिलेले आहेत. नाटू नाटू हे तेलुगू गाणं, त्यानंतर बेस्ट डॉक्युमेंटरी द एलिफंट विस्परर्स हे पण तमिळ बेस्ट डॉक्युमेंटरी होती. आणि हा देखील आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी नामांकन, जे की तमिळ कादंबरी आहे पायरे. पेरुमल मुरुगन यांची पायरे ही तमिळ कादंबरी आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी याचं नामांकन यांना मिळालं होतं. तमिळ लेखक पेरुमल मुरुगन यांच्या पायरे या पुस्तकाचा 2023च्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी लॉंग लिस्टमध्ये समावेश करण्यात आला होता. अवॉर्ड नाही मिळाला यांना, हा फक्त एक नामांकन आहे. आणि अवॉर्ड आपण कोणाला मिळालंय पुढे पाहू. आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक जॉर्जी गोस्पोडिनोव. जॉर्जी गोस्पोडिनोव हे आहेत आणि अँजेला रोडेल या त्याच्या अनुवादक आहेत. अँजेला रोडेल आणि जॉर्जी गोस्पोडिनोव यांना यावर्षीचा आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळालेलं आहे. इंग्रजी अनुवादित झालेल्या ललित साहित्यासाठीचे हे पारितोषिक 50,000 ब्रिटिश पाऊंडचे असले तरी लेखक आणि अनुवादकाला 25,000 पाऊंड विभागून मिळतात. आणि हे बल्गेरियन लेखक आहेत. जॉर्जी गोस्पोडिनोव हे बल्गेरियन लेखक आहेत आणि त्याचा अनुवादक आहेत अँजेला रोडेल. यांची कुठली कादंबरी आहे तर टाइम शेल्टर. जॉर्जी गोस्पोडिनोव आणि अँजेला रोडेल यांची टाइम शेल्टर या कादंबरीसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023 यांना मिळालेला आहे. आणि आणखी एक गोष्ट, बल्गेरियन भाषेत प्रकाशित झालेली ही पहिलीच कादंबरी आहे आणि पहिल्यांदाच या भाषेतील कादंबरीला हा पुरस्कार मिळालेला आहे. मागच्या वर्षीच आपल्याला तर माहितीच आहे, गीतांजली श्री यांच्या टॉम्ब ऑफ सँड ह्या कादंबरीला आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळालेलं होतं, जे की डेझी रॉकवेल यांनी अनुवाद केला होता त्याचा. ठीक आहे, हे लक्षात ठेवण्यासारखं पॉईंट नाही. लीला स्लेमाणी या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार ज्युरीच्या अध्यक्षा होत्या. आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक जॉर्जी गोस्पोडिनोव आणि अँजेला रोडेल आणि 2022 मिळालं होतं गीतांजली श्री यांच्या टॉम्ब ऑफ सँड या कादंबरीला. ओके, नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात. थोडक्यात माहिती आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराविषयी. सर्वोत्कृष्ट इंग्रजी किंवा इंग्रजी भाषांतरित पुस्तकाला हा पुरस्कार दिला जातो. सर्वोत्कृष्ट इंग्रजी किंवा इंग्रजी भाषांतरित. जॉर्जी गोस्पोडिनोव यांची जी कादंबरी होती ती बल्गेरियन भाषेत होती आणि त्याच्या अनुवादक आहेत अँजेला रोडेल. सर्वोत्कृष्ट इंग्रजी आणि इंग्रजी भाषांतरित पुस्तकाला हा पुरस्कार दिला जातो. स्थापना 2004 पासून आणि वितरित करण्यात 2005 पासून हा देण्यास सुरुवात झाली. 50,000 पाऊंड अनुवादक आणि लेखकामध्ये 25,000 पाऊंड विभागून देण्यात येतात. पूर्वी दर 2 वर्षांनी दिला जायचा हा पुरस्कार, पण 2016 पासून हा दरवर्षी दिला जातो. सर मायकल मॉरिट्स, त्यांची पत्नी हॅरिएट हेमन यांच्या क्रँकस्टार्ट या धर्मादाय, याच्याविषयी क्वेश्चन आलेला आहे आधी. क्रँकस्टार्ट या धर्मादाय प्रतिष्ठानने 1 जून 19 पासून बुकर पुरस्कारांना सहाय्य देण्यास सुरुवात केली. प्रिझकर आर्किटेक्चर पुरस्कार 2023 हा मिळाला आहे डेव्हिड चिपरफिल्ड यांना. ब्रिटिश वास्तुविशारद आहेत हे आणि शहरी नियोजक. ब्रिटिश वास्तुविशारद आणि शहरी नियोजक सर डेव्हिड चिपरफिल्ड यांना
वास्तुविशारदांसाठीचा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय सन्मान जो की प्रिझकर आर्किटेक्चर पुरस्कार म्हणून आपण ओळखतो. वन लाईनर मध्ये लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, याविषयी खूप डीप मध्ये जाणार नाही. आयोग प्रिझकर आर्किटेक्चर पुरस्कार 2023 सर डेव्हिड चिपरफिल्ड. नेक्स्ट अवॉर्ड पाहणार आहोत जागतिक प्रसार माध्यम स्वातंत्र्य पुरस्कार. आपण आत्ताच नोबेल पुरस्कारांमध्ये पाहिलं होतं, नर्गिस मोहम्मदी यांना जागतिक प्रसार माध्यम स्वातंत्र्य पुरस्कार मिळालेला आहे. नर्गिस मोहम्मदी या आहेत, इलाहा मोहम्मदी आणि निलोफर हामेदी या तिघींना जागतिक प्रसार माध्यम स्वातंत्र्य पुरस्कार मिळाला आहे. आणि या इराण मधील आहेत. तिथे देखील नोबेल शांततेचा पुरस्कार जो आहे तिथे पण मी हायलाइट केलं होतं की त्या इराणच्या कार्यकर्त्या आहेत. हा इथे देखील या तिघी देखील इराणच्या आहेत. जागतिक प्रसार माध्यम स्वातंत्र्य पुरस्कार 3 मे 2023 रोजी युनेस्कोने तुरुंगात असलेल्या 3 इराणी महिला पत्रकारांना वार्षिक जागतिक प्रसार माध्यम स्वातंत्र्य पुरस्कार प्रदान केला आहे. तिघी देखील इराणच्याच आहेत. जागतिक प्रसार माध्यम स्वातंत्र्य पुरस्कार तिघी देखील इराणी महिला पत्रकार आहेत. निलोफर हमेदी, इलाहा मोहम्मदी आणि नर्गिस मोहम्मदी या तिघींना इराणमधील मानवाधिकार उल्लंघनाबद्दल रिपोर्टिंगसाठी सन्मानित करण्यात आले. ओके, नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात ॲबेल पुरस्कार 2023. वन लाईनर मध्ये लक्ष ठेवायचं आहे. ॲबेल पुरस्कार 2023 लुईस कॅफिरेली यांना मिळाला आहे. याला की आपण गणिताचं नोबेल म्हणून पण ओळखतो. ॲबेल पुरस्कार गणितातील नोबेल पुरस्कार म्हणून देखील ओळखतो. अमेरिका अर्जेंटिनाचे विद्वान लुईस कॅफिरेली यांना गणितासाठी ॲबेल पारितोषिक मिळाले आहे. लुईस कॅफिरेली. ठीक आहे, एवढंच पॉइंट आपल्याला महत्वाचं आहे इथे. 2002 मध्ये नॉर्वेजियन संसदेने नील्स हेनरिक ॲबेल यांच्या 200व्या जन्मदिनानिमित्त हा पुरस्कार स्थापित केला होता. ॲबेल पुरस्कार 2023 चा मिळाला आहे लुईस कॅफिरेली यांना. ओके, नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर. इवोगिनी मालोलेटका यांच्या जे रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू होतं त्या दरम्यानचा हा फोटो आहे. इवगेनी मालोलेटका. असोसिएटेड प्रेस फोटोग्राफर इवगेनी मालोलेटका यांनी 20 एप्रिल 23 रोजी रशियन हल्ल्याच्या गोंधळात युक्रेनियन शहरातील मारियोपोल येथील प्रसूती रुग्णालयातून गर्भवती महिलेला घेऊन जाणाऱ्या आपत्कालीन कामगारांच्या त्रासदायक छायाचित्रासाठी वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर जिंकला आहे. वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर इवगेनी मालोलेटका. वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर इवगेनी मालोलेटका. ओके, नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात लॉरियस क्रीडा पुरस्कार 2023. लॉरियस क्रीडा पुरस्कार 2023 हा मिळाला आहे पुरुषांमध्ये लिओनेल मेस्सी यांना. लिओनेल मेस्सी जे की अर्जेंटिनाचे कर्णधार आहेत आणि या जमैकाच्या धावपटू शैली एन फ्रेझर, इथे फोटोत पहा, शैली एन फ्रेझर आणि लिओनेल मेस्सी यांना लॉरियस क्रीडा पुरस्कार 2023 मिळालेला आहे. एकाच वर्षी वैयक्तिक आणि सांघिक लॉरियस पुरस्कार जिंकणारा मेस्सी हा पहिलाच खेळाडू आहे. 2020 मध्ये लिओनेल मेस्सी यांना फॉर्म्युला 1 ड्रायव्हर लुईस हॅमिल्टनसह मेस्सीला हा पुरस्कार विभागून देण्यात आलेला होता. कतारमधील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱ्या अर्जेंटिना संघाला सर्वोत्तम संघाचाही मिळालेला पुरस्कार मेस्सी यांनी स्वीकारलेला होता. लॉरियस स्पोर्ट्स अवॉर्ड महिलांमध्ये मिळाला आहे जमैकाच्या धावपटू शैली एन फ्रेझर आणि पुरुषांमध्ये लिओनेल मेस्सी यांना. आपला हा पुरस्कार महत्वाचा का आहे तर लॉरियसने यावर्षी ब्रँड अँबॅसेडर म्हणून एका भारतीय व्यक्तीला नियुक्त केलेला आहे, त्यामुळे हा अवॉर्ड आपल्याला महत्वाचा आहे. तुम्ही जर टेलिग्राम चॅनलला जॉईन असाल आपल्या तर तिथे मी क्वेश्चन टाकतच असते. तिथे मी हा क्वेश्चन एक टाकला होता की लॉरियसने त्यांचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणत्या भारतीयाला नियुक्त केलं आहे, कमेंटमध्ये मला सांगा. ठीक आहे, नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात ऑलिम्पिक ऑर्डर सन्मान डॉक्टर टेड्रोस गेब्रेयेसस. ऑलिम्पिक ऑर्डर सन्मान डॉक्टर टेड्रोस गेब्रेयेसस. हा अवॉर्ड का महत्वाचा आहे तर जी कोविड-19 महामारी 2020 मध्ये चालू होती, ती चालू असताना देखील टोकियो 2020 ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात यांच्या टेड्रोस गेब्रेयेस यांच्या प्रेरणादायी भूमिकेतून त्यांचा हा सन्मान करण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 20 जून 2023 रोजी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉक्टर टेड्रोस गेब्रेयेसस यांना ऑलिम्पिक ऑर्डर सन्मान दिला आहे. हे व्यक्तिमत्व आपल्याला म्हणूनच महत्वाचं आहे. का दिलं आहे तर कोविड-19 महामारी असतानाही टोकियो 2020 ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात त्यांच्या प्रेरणादायी भूमिकेबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे.
ओके. ऑलिम्पिक ऑर्डर सन्मान डॉक्टर टेड्रोस घेब्रेयेसस. आंतरराष्ट्रीय सांख्यिकी पुरस्कार CR राव, हा पुरस्कार आपल्यासाठी महत्वाचा आहे कारण यांचं निधन झालेलं आहे. आंतरराष्ट्रीय सांख्यिकी पुरस्कार CR राव, सांख्यिकीतील नोबेल पुरस्कार म्हणून देखील या आंतरराष्ट्रीय सांख्यिकी पुरस्काराला ओळखलं जातं. CR राव, त्यांचं नाव पूर्ण नाव आहे, भारतीय अमेरिकन गणितज्ञ आहेत हे, कल्लामपुडी राधाकृष्ण राव. CR राव यांना सांख्यिकीतील इंटरनॅशनल प्राइज इन स्टॅटिस्टिक्स 2023 हा प्रतिष्ठेचा सन्मान जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सांख्यिकीतील नोबेल म्हणून पण ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय सांख्यिकी पुरस्कार सांख्यिकीतील नोबेल पुरस्कार म्हणून पण मानला जातो. अभ्यासातून आणि संशोधन कार्यातून सांख्यिकी शास्त्रात 75 वर्षापूर्वी क्रांतिकारी बदल घडवून आणल्याच्या सन्मानार्थ CR राव यांचा गौरविण्यात आलेला आहे आणि जुलै महिन्यात त्यांना कॅनडातील ओटावा येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. CR राव यांना आंतरराष्ट्रीय सांख्यिकी पुरस्कार. ओके. फोटो पहा तुम्ही, फोटो पाहून पण लक्ष ठेवू शकता की हे भारताचे फ्रॉगमॅन आहेत, फ्रॉगमॅन ऑफ इंडिया, सत्यभामा दास बिजू. का आहे हे व्यक्तिमत्व चर्चेत? तर हार्वर्ड विद्यापीठाच्या प्रतिष्ठित रॅडक्लिफ फेलोशिपसाठी यांची निवड झालेली आहे. फ्रॉगमॅन ऑफ इंडिया सत्यभामा दास बिजू यांची हार्वर्ड विद्यापीठाच्या प्रतिष्ठित रॅडक्लिफ फेलोशिपसाठी निवड झालेली आहे. ओके. आणि ह्या फेलोशिपसाठी निवड होणारे ते भारतातील केवळ दुसरेच फेलो आहेत, भारताचे फ्रॉगमॅन सत्यभामा दास बिजू. ओके. युरोपियन निबंध पुरस्कार अरुंधती रॉय, हे भारतीय व्यक्तिमत्व आहे आणि यांना युरोपियन निबंध पुरस्कार मिळालेला आहे. का मिळाला आहे? तर त्यांचा आझादी या नावाचा एक निबंध लेखन संग्रह, निबंधाचं एक संकलन आहे. आझादी, अरुंधती रॉय यांचा आझादी या निबंधाच्या संकलनाच्या फ्रेंच अनुवादासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. कोणता पुरस्कार? युरोपियन निबंध पुरस्कार. अरुंधती रॉय यांच्या आझादी या निबंधाच्या संकलनाच्या फ्रेंच अनुवादासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. बस आपल्याला एवढंच पॉइंट महत्वाचा आहे. आणि हा पुरस्कार कधी स्थापन झाला? तर 1975 मध्ये हा पुरस्कार स्थापन झालेला आहे. आणि कोणाद्वारे दिला जातो? तर चार्ल्स विलोन फाउंडेशनद्वारे हा पुरस्कार दिला जातो. अरुंधती रॉय यांच्या आझादी या निबंधाच्या संकलनासाठी त्याच्या फ्रेंच अनुवादासाठी युरोपियन एसे अवॉर्ड हा मिळाला आहे. रॉय यांची पुस्तकं आहेत 2-3, ती लक्ष ठेवा. द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स, ज्याला की बुकर अवॉर्ड पण मिळालेला आहे. द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपीनेस, माय सेडिशियस हर्ट, ही 3 पुस्तकं यांची चर्चेतली पुस्तकं आहेत. अरुंधती रॉय यांच्या आझादी या निबंधाच्या संकलनासाठी त्याच्या फ्रेंच अनुवादासाठी युरोपियन एसे अवॉर्ड मिळाला आहे. नेक्स्ट हे अरुंधती रॉय आहेत. या अरुंधती रॉय हे पुस्तकाचं त्यांचं कव्हर पेज आहे, जो की 45वा युरोपियन निबंध पुरस्कार आहे. हा हे पहा, 45वा युरोपियन एसे प्राइज लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड या अरुंधती रॉय, आणि हे आझादी आहे त्यांचं निबंधाचं संकलन. युरोपियन एसे प्राइज अरुंधती रॉय. ओके. नेक्स्ट अवॉर्ड पाहूया. 2 भारतीयांना विस्डेन अल्मनॅकचा पुरस्कार, हरमनप्रीत कौर आणि सूर्यकुमार यादव. या आहेत हरमनप्रीत कौर आणि सूर्यकुमार यादव. यांना विस्डेन अल्मनॅकचा पुरस्कार जाहीर झालेला आहे, जो की जागतिक पुरस्कार आहे. सूर्यकुमारने विस्डेन अल्मनॅकच्या आघाडीच्या T20I क्रिकेटपटूचा मान पटकावला, तर हरमनप्रीत कौर वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. त्यामुळे हे नाव आपल्यासाठी महत्वाचं ठरतं. सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला या ठरल्या आहेत. विस्डेन अल्मनॅकचा पुरस्कार हरमनप्रीत कौर आणि सूर्यकुमार यादव, आणि हरमनप्रीत कौर या पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला. ओके. नेक्स्ट अवॉर्ड पाहू. पॉइंट ऑफ लाईट पुरस्कार राजेंद्र सिंग दत्त. हे आहेत राजेंद्र सिंग दत्त, आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यातर्फे यांना हा अवॉर्ड दिला गेलेला आहे. दोन्ही व्यक्तिमत्व भारताशीच रिलेटेड आहे, त्यामुळे महत्वाचं आहे. पॉइंट ऑफ लाईट पुरस्कार राजेंद्र सिंग दत्त. दुसऱ्या महायुद्धात लढलेले माजी सैनिक राजेंद्र सिंग दत्त यांना ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पॉइंट ऑफ लाईट अवॉर्ड प्रदान केला आहे. का दिला गेला आहे हा अवॉर्ड? तर
दत्त यांना त्यांच्या सेवेबद्दल आणि ब्रिटिश भारतीय युद्धातील दिग्गजांना एकत्र आणण्यासाठी ही त्यांनी एक असोसिएशन, एक संस्था स्थापली आहे, अनडिवायडेड एक्स सर्व्हिसमॅन असोसिएशन. ही संस्था ते चालवतात. त्यांच्या कार्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. पॉइंट ऑफ लाईट पुरस्कार जो की मिळालेला आहे एका भारतीय व्यक्तिमत्वाला, राजेंद्र सिंग दत्त, आणि तो दिला गेला आहे ऋषी सुनक यांच्याद्वारे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याद्वारे राजेंद्र सिंग दत्त यांना पॉइंट ऑफ लाईट हा अवॉर्ड मिळाला आहे. नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात. ब्रिटिश संसदेमध्ये चव्हाण यांचा सन्मान. आपल्यासाठी महत्वाचा हा आहे अवॉर्ड, कारण हे नगरचे आहेत, अहमदनगरचे आहेत. डॉक्टर चव्हाण यांचा ब्रिटिश संसदेमध्ये सन्मान. अहमदनगर महाविद्यालयातील हिंदीचे वरिष्ठ प्राध्यापक सातप्पा लहू चव्हाण यांना लंडनमधील ब्रिटिश पार्लमेंटमध्ये आंतरराष्ट्रीय साहित्य सेतू सन्मान. आंतरराष्ट्रीय साहित्य सेतू सन्मान. ब्रिटिश पार्लमेंट हाऊसमध्ये आंतरराष्ट्रीय साहित्य सेतू सन्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहेत. अनेक वर्षांपासून सातप्पा चव्हाण आंतरराष्ट्रीय प्रवासी साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. या कार्याची दखल घेऊन लंडन येथील साहित्य संस्था कथा व भारतीय आंतरराष्ट्रीय संस्था हिंदी अकादमी यांनी त्यांचा सन्मान केला आहे. लंडन येथील साहित्य संस्था कथा, जी लंडनची संस्था आहे कथा, आणि भारतीय आंतरराष्ट्रीय संस्था हिंदी अकादमी यांनी सातप्पा लहू चव्हाण यांचा सन्मान केलेला आहे. कुठे? ब्रिटिश संसदेमध्ये. नेक्स्ट अवॉर्ड. हा पुरस्कार खूप महत्वाचा आहे. रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाचा सन्मान. रतन टाटा यांना ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान. ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान रतन टाटा यांना मिळालेला आहे, ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया. यापूर्वी हा सन्मान कोणाला दिला होता ती नावं पण महत्वाची आहेत. दिवंगत मदर तेरेसा यांना 1982 मध्ये. त्यानंतर माजी अटर्नी जनरल सोलो सोराबजी यांना 2006 मध्ये. सचिन तेंडुलकर यांना देखील अवॉर्ड मिळाला होता 2012 मध्ये. व बायोकॉनच्या किरण मुजुमदार शॉ यांना 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेला आहे. ह्या वर्षी 2023 साठी रतन टाटा यांना मिळाला आहे. ही 4 नावं पण महत्वाची आहेत. मदर तेरेसा, सोलो सोराबजी, सचिन तेंडुलकर आणि किरण मुजुमदार. ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान. नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात. दलाई लामांना पुरस्कार प्रदान, जो की तो त्यांना मिळालेला हा पहिलाच पुरस्कार होता. तो 1959 मध्येच जाहीर झाला होता, पण आता 2023 ला तो त्यांना दिला गेला. 26 एप्रिल 2023 रोजी तब्बल 64 वर्षानंतर धर्मशाळा येथील निवासस्थानी दलाई लामा यांना रमन मॅगसेसे अवॉर्ड प्रदान करण्यात आला. 26 एप्रिल 2023, 64 वर्षांनंतर धर्मशाळा येथे त्यांच्या निवासस्थानी दलाई लामा यांना तो जो 1959 मध्ये डिक्लेअर झालेला होता तो आता त्यांना वितरित केला गेला. दलाई लामांना मिळालेला हा पहिलाच आंतरराष्ट्रीय पुरस्कार होता आणि तोही त्यांना वितरित केला गेला 64 वर्षानंतर. त्यामुळे आपल्यासाठी हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि हा फिलिपाईन्सच्या 7व्या राष्ट्राध्यक्षांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा अवॉर्ड दिला जातो. आपण रमन मॅगसेसे अवॉर्ड जेव्हा घेतला होता तेव्हा पण याची एक बेसिक माहिती आपण पाहिली होती. फिलिपाईन्सचे 7वे राष्ट्राध्यक्ष यांच्या सन्मानार्थ हा रमन मॅगसेसे अवॉर्ड दिला जातो. नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात. मेंबर ऑफ ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया. हा ऑस्ट्रेलियाचा पुरस्कार आहे. ऑस्ट्रेलियाचाच आता आपण सर्वोच्च नागरी सन्मान पाहिला, जो की रतन टाटा यांना दिला होता. आणि अजूनही आता पण एक भारतीय व्यक्तिमत्व महत्वाचं आहे, मेंबर ऑफ ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया, जो की मिळाला आहे हर्षल नांदुरकर यांना, जे की मुंबईचे आहेत. मूळ मुंबईकर असलेले रक्तविज्ञान शास्त्राचे प्राध्यापक व वैद्यकीय तज्ञ डॉक्टर हर्षल नांदुरकर यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी हा अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. मेंबर ऑफ ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान यांना प्राप्त झालेला आहे. याआधी आपण पाहिलं रतन टाटा यांना, आणि आता हा आहे मेंबर ऑफ ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया, हा हर्षल नांदुरकर यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला आहे. नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात. डॅग हॅमरस्कॉल्ड पदक. हे आहे डॅग हॅमरस्कॉल्ड पदक. हा फोटो पाहून घ्या. हा अवॉर्ड मिळालेला आहे हेड कॉन्स्टेबल, सीमा सुरक्षा दलाचे हेड कॉन्स्टेबल शिशुपाल सिंग आणि सानवाला राम विष्णोई.
सुरक्षा दलाचे हेड कॉन्स्टेबल शिशुपाल सिंग आणि सानवाला राम बिश्नोई तसेच इराकसाठी UN सहायता मिशन मध्ये नागरिक क्षमतेत काम केलेले शाबेर ताहेर अली यांना हे सैनिक आहेत, शांती सैनिक आहेत. भारतीय संयुक्त राष्ट्र शांती सैनिकांना कर्तव्य बजावताना बलिदान दिल्याबद्दल मरणोत्तर डॅग हॅमरस्कॉल्ड पदकाने सन्मानित करण्यात आलेले आहेत. 3 नावं महत्वाची: शिशुपाल सिंग, सामवाला राम बिश्नोई आणि शाबेर ताहेर अली. हे पदक संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांना देण्यात येणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. डॅग हॅमरस्कॉल्ड पदक शिशुपाल सिंग, सानवाला राम बिश्नोई आणि शाबेर ताहेर अली ह्या तिघांना हा अवॉर्ड देण्यात आला. हा संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च शांती सैनिकांना देण्यात येणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. ठीक आहे, डॅग हॅमरस्कॉल्ड पदक. नेक्स्ट अवॉर्ड आहे MN नंदकुमार यांना ब्रिटनचा ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर MN नंदकुमार यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे. नंदकुमार हे ब्रिटनमध्ये भारतीय शास्त्रीय कलांमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल यांना हा ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. ते कर्नाटकातील मत्तूर गावचे मूळ रहिवासी आहेत. कर्नाटकातील आहेत ते आणि त्यांना ब्रिटनचा ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार मिळालेला आहे. का मिळाला आहे तर भारतीय शास्त्रीय कलांमध्ये दिलेल्या योगदानांबद्दल त्यांना हा ब्रिटनचा पुरस्कार मिळालेला आहे. MN नंदकुमार. ठीक आहे. जागतिक मातृभाषा पुरस्कार 2023 हा मिळालेला आहे महेंद्र कुमार मिश्रा यांना. हे महेंद्र कुमार मिश्रा आणि या बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत शेख हसीना. महेंद्र कुमार मिश्रा आहेत हे. यांना जागतिक मातृभाषा पुरस्कार 2023 आणि हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच भारतीय ठरलेले आहेत. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय व्यक्ती ठरले आहेत. मातृभाषेचे जतन, पुनरुज्जीवन आणि विकास यातील विलक्षण योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. जागतिक मातृभाषा पुरस्कार 2023 महेंद्र कुमार मिश्रा. ठीक आहे. वन लाइनर मध्ये लक्ष ठेवायचा हा पॉइंट. किरण नादर आहेत. किरण नादर यांना नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर हा अवॉर्ड मिळालेला आहे आणि हा फ्रान्स सरकारचा शॅव्हेलियर दी ला लिजन डी ऑनर ह्याच ते इंग्लिश ट्रान्सलेशन आहे. नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर हा सर्वोच्च सन्मान किरण नादर यांना मिळाला आहे. कला क्षेत्रातील योगदानाबद्दलचा हा त्यांचा पुरस्कार आहे. कला क्षेत्राशी योगदानाबद्दलचा किरण नादर यांना फ्रान्सचा हा अवॉर्ड मिळाला आहे. किरण नादर या म्युझियम ऑफ आर्टच्या अध्यक्ष असून शिव नादर फाउंडेशनच्या देखील त्या विश्वस्त आहेत. भारत फ्रान्स सांस्कृतिक संबंध आणि कला क्षेत्रातील सहकार्यात किरण नादर यांचे खूप महत्वाचं कार्य आहे. किरण नादर यांना फ्रान्स हा नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर हा अवॉर्ड मिळाला आहे. ओके, नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात. माल्कम आदिसेशिया पुरस्कार 2023. माल्कम आदिसेशिया पुरस्कार 2023 हा मिळाला आहे उत्सा पटनायक यांना आणि 2022चा पण पुरस्कार यांच्याच घरात मिळाला होता, यांच्याच पतींना मिळाला होता. त्यांचं नाव प्रभात पटनायक. 2023चा माल्कम आदिसेशिया पुरस्कार मिळाला उत्सा पटनायक. या उत्सा पटनायक आहेत आणि 2022चा देखील त्यांच्याच घरात मिळाला होता, त्यांचे पती प्रभात पटनायक यांना. ह्या प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रसिद्ध अर्थतज्ञ उत्सा पटनायक यांची माल्कम आदिसेशिया पुरस्कार 2023 साठी निवड झाली आहे. ठीक आहे. चेन्नई येथे होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रशस्तीपत्र आणि 2 लाख रुपयांच्या पारितोषिकासह प्रदान करण्यात येतो. 2023 माल्कम आदिसेशिया पुरस्कार उत्सा पटनायक आणि 2022चा प्रभात पटनायक जे की त्यांचेच पती आहेत. नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात. ऑर्डर ऑफ द व्हाईट ईगल जो की मिळाला आहे व्लादिमीर झेलेन्स्की यांना. प्रेसिडेंट ऑफ युक्रेन प्रेझेंटेड पॉलिश डिफेन्स मिनिस्टर विथ द ऑर्डर ऑफ मेरिट. ऑर्डर ऑफ द व्हाईट ईगल मिळाला आहे व्लादिमीर झेलेन्स्की यांना. यांच्याबद्दल एक्स्ट्रा मी काही सांगण्याची गरज नाही, सगळ्यांनाच माहिती आहे हे व्यक्तिमत्व. पोलंडचा हा सर्वोच्च पुरस्कार आहे ऑर्डर ऑफ द व्हाईट ईगल व्लादिमीर झेलेन्स्की. ओके, नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात. युनेस्को शांतता पुरस्कार अँजेला मर्केल. 2022चा युनेस्को शांतता पुरस्कार मिळाला आहे अँजेला मर्केल, ज्या की जर्मनीच्या माजी चान्सलर होत्या. अँजेला मर्केल 2022 सालाचा युनेस्कोचा शांतता पुरस्कार मिळालेला आहे. का तर स्थलांतरितांचे आपल्या देशात स्वागत करण्यासाठी, म्हणजे जे लोक स्थलांतर करतात ह्यांनी त्यांच्या देशात स्वागत केलं
त्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी अँजेला मर्केल यांना युनेस्को शांतता पुरस्कार 2022 मिळालेला आहे. स्वरूप आहे पुरस्कार सुवर्ण पदक, $1.5 लाख धनादेश आणि शांतता प्रमाणपत्र. ह्या अँजेला मर्केल यांना आणखी एक अवॉर्ड मिळालेला आहे, आपण तो पुढे पाहणार आहोत. अँजेला मर्केल यांना ग्रँड क्रॉस पुरस्कार. ह्या अँजेला मर्केल युनेस्कोचा शांतता पुरस्कार 2022चा तो आधी पाहिला आपण, आणि आता अँजेला मर्केल यांनाच ग्रँड क्रॉस पुरस्कार. बर्लिन मधील एका समारंभात देशाचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आलाय. जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष फ्रँक वॉल्टर स्टीनमायर आणि आहेत अँजेला मर्केल यांना ग्रँड क्रॉस पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आणि जर्मनीच्या पहिल्या महिला चान्सलर मर्केल यांनी 2005 ते 21 या काळात त्या पदी होत्या. त्या 2005 ते 21 मध्ये त्यांनी देशाचे नेतृत्व केले. ठीक आहे, नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात. आता भारताच्या राष्ट्रपतींना किंवा भारताच्या पंतप्रधानांना वेगवेगळ्या देशांद्वारे त्यांचे सर्वोच्च पुरस्कार देण्यात येतात, ते आपण पाहूयात. भारताच्या पंतप्रधानांना तर 13 इतर देशांचे पुरस्कार मिळालेले आहेत. वन बाय वन आपण ते पाहूयात. आता आहे आपल्या राष्ट्रपती मुर्मू यांना सुरिनामचा सर्वोच्च सन्मान. द्रौपदी मुर्मू हा पुरस्कार प्राप्त पहिल्या भारतीय ठरल्या आहेत. म्हणजे आतापर्यंत कोणालाच सुरिनामचा हा पुरस्कार, हा अवॉर्ड मिळाला नव्हता. द्रौपदी मुर्मू यांना सुरिनामचा सर्वोच्च सन्मान आणि हा पुरस्कार प्राप्त पहिल्या भारतीय ठरल्या आहेत. त्यांनी हा पुरस्कार भारतीय सुरिनामी समुदायाच्या पिढ्यांना समर्पित केलेला आहे. हा आपल्या द्रौपदी मुर्मू. ओके, त्यांना सुरिनामचा सर्वोच्च सन्मान. मोदींना इजिप्तचा सर्वोच्च पुरस्कार, हे आपले मोदी, आणि हा पुरस्कार हा 13वा पुरस्कार आहे. वेगवेगळ्या देशांचे जे पंतप्रधान मोदी यांना पुरस्कार जे मिळालेले आहेत, 13 पुरस्कार मिळालेले आहे. हा शेवटचा आहे, हा 13वा पुरस्कार आहे. आपण एक पाहणार आहोत. मोदींना इजिप्तचा सर्वोच्च पुरस्कार. एवढी डिटेल लक्ष ठेवण्याची गरज नाहीये इथे. ऑर्डर ऑफ द नाईल नदी तुम्ही भूगोलमध्येच अभ्यास केलेला आहेच. ऑर्डर ऑफ द नाईल, इजिप्तचा सर्वोच्च पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना. ठीक आहे, नेक्स्ट अवॉर्ड पाहू. मोदींना फिजीचा सर्वोच्च सन्मान, कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी. फिजीचा सन्मान आता इथे नावातच आहे, त्यामुळे इथे वेगळं काही लक्ष ठेवायची गरज नाही. कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा फिजीचा पुरस्कार आहे. पापुआ न्यू गिनीचा कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू. नेक्स्ट, मोदींना पलावचा सर्वोच्च सन्मान, पलाव या देशाचा. ग्रीसचा ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर. पंतप्रधान मोदी यांना ग्रीसचा ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर. नेक्स्ट अवॉर्ड. आतापर्यंत जेवढे पुरस्कार मिळाले आहेत, जे 13 पुरस्कार आहेत, तुम्ही एक नजर फिरून घ्या. सर्वच लक्ष ठेवण्याची गरज नाहीये. आताचा जो 13वा होता तो इजिप्तचा मिळाला होता. ही 13 पुरस्कार सौदी अरेबियाचा, अफगाणिस्तान, पॅलेस्टाईन, संयुक्त अरब अमिराती, रशिया, मालदीव, बहरीन. त्यांचे वर्ष तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. अमेरिका, भूतान, पलाव, फिजी, पापुआ न्यू गिनी आणि इजिप्तचा हा शेवटचा होता. आता जून 2023 मध्ये मिळाला ऑर्डर ऑफ द नाईल. अशा पद्धतीने आपण आंतरराष्ट्रीय पुरस्कार, जे की आपल्या एक्झामशी रिलेटेड असतात आणि दरवर्षी याच्यावर क्वेश्चन येतोच, आणि असे पुरस्कार पाहिले की जे आपले भारतीय पर्सनॅलिटी तिथे आहेत, जे की दुसऱ्या देशांमध्ये त्यांनी काहीतरी सर्वोच्च कर्तृत्व केलेलं आहे, त्यासाठी त्यांना त्या त्या देशाचे पुरस्कार मिळालेले आहेत. जानेवारी 2023 ते ऑक्टोबर 2023 पर्यंत आपण सर्व आंतरराष्ट्रीय पुरस्कार या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहेत. पार्ट 1 हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार होता. त्यानंतर आता मी राष्ट्रीय पुरस्काराचा देखील अपलोड करणार आहे, आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे पुरस्कार असतात, जे की आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जातात, ते अवॉर्ड आपण पाहणार आहोत. थँक्यू.